गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अपहरणावेळी रोहित पवार व्हिडिओ कॉलवर होते असं शरणू हांडे यांनी सांगितलंय। मारहाण करणाऱ्या सुरवसेची माफी मागायला लावली असं देखील त्यानं सांगितलंय आणि माफीसाठी नकार दिल्यावर बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले। जुन्या रागातून शरणू हांडेला मारहाण केल्याची माहिती शरणू हांडे यांनी स्वतः दिलेली आहे। गोपीचंद पडळकर यांच्या ज्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला ते शरणू हांडे आपल्या सोबत आहेत। खरं तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। शरणू, पडळकर साहेबांनी भेट घेतली, तब्येत कशी आहे आता, काय झालं? तब्येत कशी आहे आता आणि नेमकं काय झालं होतं? तब्येत आता जरा त्रास आहे, जरा बसता उठता जरा त्रास होतोय। कुठे नेण्याचा प्रयत्न होता, काय चर्चा सुरू होती गाडीमध्ये? काहीतरी निंबाळ स्टेशनपासून काहीतरी 4 तासाचा रस्ता आहे, त्या रस्त्यापासून तिथं काहीतरी संपवायचा विचार होता। त्यातले काही 3 पोरं काहीतरी त्यांना संपवायचं नव्हता, चर्चा सुरू होती। हां चालू होता। मग तिघांचा विरोध होता। मग त्यांनी ते स्टेशनला उतरले, त्यांना न्यायला कोणीतरी आले, दुसरे बोलून घेतले। मग त्यांनी त्यांच्यासोबत गेले। मग आम्ही पुढे गेल्यानंतर तितक्यात डिपार्टमेंट पकडले। तुमचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी व्हिडिओ कॉल देखील केला होता? कोणाला व्हिडिओ कॉल? हे रोहित पवारांना व्हिडिओ कॉल केला होता? तुम्ही पाहिलं स्वतः? पाहिलं। तुम्ही गंभीर आरोप करताय, काय नेमकं बोलणं झालं होतं? नाही, व्हिडिओ कॉल केला। काय म्हणतो रोहित पवार? रोहित पवार माफी माग म्हणत होते। आम्ही सर्वचे माफी माग म्हणतले। मग मी म्हणलं, मी नाही म्हणलं। मग नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी ह्याला मस्ती आहे, ह्याला घ्या रे म्हणले। तितक्यात 15-20 मिनिटात काहीतरी चालू झालं। पोलीस अर्धा तास झालं काहीतरी। मला आता जर बरं वाईट काय झालं तर हे जे सर्व जबाबदारी हे पवार असतील आणि हे सुरवसे हे त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, कारण त्यांनी काही कार्यकर्ते पुण्यावरून आलते। हां, साहेबांशी काय बोलणं झालं? साहेब काय म्हणलं? साहेब काय काळजी करणं का आहे म्हणजे, निवांत काळजी घ्या म्हणजे स्वतःची। अर्थात पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील आणि नेमकं पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।